कुणीतरी असं म्हटलंय की नवरा बायकोच्या भांडणामध्ये शाण्या माणसाने पडू नये, कारण नवरा बायकोमध्ये होणारी जी भांडणं असतात त्याचं मागमूस नसतो. तेल वगैरे खाल्लंय का त्यांनी जास्त? चटणी बरोबर छान लागते. ओके, आता बायकोच्या हातून एक घास. चटणी मस्त झाली आहे, प्रॉपर मस्त. So Ishwari, tell me how the hell your study is going on? Very nice. What preparation you are doing for your studies? All types of studies. I'm telling you what preparations, how you are preparing it. First, I am reading that हे बघ किती झाले थोडे. आम्ही तुमचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 साधारणपणे 20 झालेले आहेत. बस होतील एवढे. कुणीतरी असं म्हटलंय की नवरा बायकोच्या भांडणामध्ये शाण्या माणसाने पडू नये, कारण नवरा बायकोमध्ये होणारी जी भांडणं असतात त्याचं मागमूस नसतो, त्याला काही तथ्य नसतं, त्याला काही अर्थ नसतो. आणि लहान मुलं कशी भांडतात, कुठल्याही कारणावरून भांडतात. आता खरं तर ते या गोष्टी चव्हाट्यावर येत नसतात, कोणी ओपनली कोणासमोर बोलत नसतं की माझ्या बायकोवरून या कारणासाठी म्हणून भांडण झालं असं कोणी बोलत नसतं. पण भांडण म्हणजे थोडेसे रुसवे फुगवे असतील किंवा काही नवरा बायकोंमधले होणारे छोटे छोटे विसंवाद असतील, हे कुठल्याही कारणामुळे असू शकतात. फॉर एक्झाम्पल, हे जे बटाटे वडे आहेत इथे बघू शकता, हे वडे गोल करायचे की चपटे, हे सुद्धा एखाद्या नवरा बायकोमध्ये विसंवादाचं कारण असू शकतं. मला ते चपटे पाहिजे होते. आता हे वडे हिला चपटे पाहिजेत. माझं म्हणणं आहे की असे असले तर काय प्रॉब्लेम आहे? नाही ना आवडत, शेवटी जाणार आहे पोटामध्येच. तरी पण नाही ना, तरी पण हे वडे तिला चपटे करायचे. आता मला काम सांगितलं, आता मला जसं येतं तसं हे केलंय. मला ते खूप छान दिसतंय. बघेन माझं मी. आता ह्याला परत चपटे करायचे. तेल तापत ठेवलंय, तिकडे काय काय ठेवलं. पण आता याच्यामध्ये आता जिंकणार कोण आणि हरणार कोण? कोण हरणार? तू. हार शेवटी तुमचीच होते ना. मी का हरू? मी तरी काय हरू? हे कारण छोटं आहे प्राजक्ता. कारण दुसरं कुठलं असतं तर मी मान्य केलं असतं, पण या कारणासाठी माघार का घ्यावी माणसाने? हे असे राहू दे ना, काय प्रॉब्लेम आहे? नाही ना आवडत. नथिंग डुईंग. प्रॉब्लेम काहीच नाही. मी कुठे दिसायला छान दिसतंय. आता हे ना, कमीत कमी एक एवढा वडा मी आता खाऊन बघितला असेल. त्याचं जे भाजी एकदम मस्त झाली, टेस्टी झाली, कोथिंबीर वगैरे एकदम जबरदस्त लागलेली आहे. तिखट पण एकदम ओके. पण हे वडे असेच राहू दे प्राजक्ता, मी तुला सांगतो. आय एम टेलिंग यू. नाही आवडत मला. प्लीज असे राहू दे. नाही. काय बोलणार सांगा? तुझ्या पुरते 4 वडे बोल, आम्ही आमचे चपटे करणार. हे असं असतं की म्हणून म्हणतो की नवरा बायकोच्या भांडणात कोणी पडू नका, प्लीज प्लीज प्लीज. बरोबर आहे की नाही? हे आता मी बोलले, माऊ आल्यावर माऊ तुला हाच प्रश्न विचारेल की नाही बघ, काय हे असे का केलेस? हे आता तुम्ही बाजारात जर गेलेत ना तर वडे असेच मिळतात खायला. मग ते चालतात, गोल 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 असतात. कारण ते आयते येतात, ते चालतात. कसे घरामध्ये चपटे वडे तुम्हाला कशाला पाहिजे? ते छान नाही लागत, ते छान नाही दिसत. ओके ठीक आहे. तर याच्यासाठी आता लागणार आहे आपल्याला पाव. तर आपण जाऊन पाव घेऊन येऊया. ओके, अजून काय? 1-2 त्यातला मी उलटा वडा करून बघणार आहे. ओके ठीक है, हम आने तक उसको जारी रखो. बाद में हम लोग देखते हैं कि उल्टा वड़ा पाव कैसे होता है. हाँ ठीक है, जाऊ. तो पाव आल्याशिवाय उलटा वडा पाव जाऊ का मग? चलो फिर जाते हैं, पाव लेके आते हैं. आणि काय काय आणायचं माहितीये का? कोथिंबीर, टोमॅटो, पालेभाजी कुठली तरी एक, कुठली चालेल. पालक आण शक्यतो. बरोबर, मेथी नको. चलेगा. ओके. आणि हा फॅन जर का गरज नसेल तर मी बंद करू का? ओके, फॅन आपण बंद करून टाकू. चलो फिर मैं निकलता है, जाके लेके आता है. ईश्वरी को भी लेके आएगा साथ में. यस, डन. कड़ी पत्ता हवा थोड़ा. ओके. बीबी को दिखाएगा. अच्छा नवीन प्रयोग. मतलब अब बनने जा रहा है उल्टा वड़ा पाव.
ओ हो 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 माय गॉड. तेल खूप ओढून घेणार होते ठीक आहे ना, आता खायला पण पाहिजे तर काय ऑप्शन आहे. म्हणून जास्त नाही, एकच करायचं. पाव तेल खूप उडणार. काहीतरी माणसाने आयुष्यामध्ये असे प्रयोग करत ते राहिले. अख्ख्या ह्याचा करतात खरा, पण आपण तेल तेवढं मी घातलं नाहीये ना, म्हणून मी म्हणलं बरोबर. तू बुडणार नाही बरं. त्याच्यामध्ये ना पाव लिटर तो तेल आतमध्ये हे करून घेईल असं वाटतं. पाव लिटर नाही पण घेईल, ते उलट झालं असेल. हो हो हो. तो भाई आप सबको एक चेतावनी दी जाती है यहाँ पे कि ऐसा प्रयोग अपने किचन में ना करें, क्योंकि ये बहुत खतरनाक साबित हो सकता है अपनी हेल्थ के लिए. तुम्ही बघू शकता अर्धा अधिक तेल या वड्याने पिऊन घेतलेलं आहे. तर इकडे रेडी आहेत वडे, या साईडला पाव, आणि आजकाल असे पावसुद्धा एक नंबर मिळतात, जबरदस्त आहे ना. बघूनच असं समाधान होतं, इतकं तर असं फ्रेश वाटतं. चटणी आहे, इसको क्या बोलता है? मूंग भात मतलब पातल राइस, और वहाँ पे दही का डब्बा इतना सारा. कसं लागते ते, कसं लागते स्पेशली? एकदम मस्त. हां, तेल वगैरे खाल्लंय का त्यांनी जास्त? चटणी बरोबर छान लागते. ओके, आता बायकोच्या हातून एक घास. चटणी मस्त झाली आहे, प्रॉपर मस्त जक्का. काय सांगणार? थोडं तेलकट आहे, थोडं तेलकट आहे, थोडं म्हणजे जास्त. पण चटणीसोबत ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. खाऊन घेऊया सगळे. हा जो मेनू केलेला आहे तो आज, अन्नाचा अपमान करू नये, वेळेत खाऊन घ्यावं, गरमागरम असेल तोपर्यंत. काय सॉरी, कसा झाला क्लास? ओके. सो ईश्वरी, टेल मी हाऊ द हेल युअर स्टडीज गोइंग ऑन? Very nice. What preparation you are doing for your studies? All types of studies. I'm telling you what preparations, how you are preparing it. First, I am reading that book. After that, I am reading the questions, answers. After that, a workbook रिव्हिजन वर्क. and revision. Okay. So if you are you are studying a CBSE pattern, then I think so it is little bit hard than Yes. state board, because I'm looking after that you are so much books, you are this much study, all these. So it is getting burden. No. Are you getting burden No. of study? No. Is it going well for you? Yes, it is going well. And your school studies, it means your classroom studies are enough to prepare the exam, or you need anything else support? I don't want else support, but only class. Okay, only Tuition. class tuition required, because of I think so it is CBSE pattern, Yes. correct na? So okay, how much papers you have done 2. up to now? 2 papers are done. Which are that? Computer and EBS. Computer and EVS, and next paper will be मॅथ्स. Maths. maths. Is it your favorite? I think so, Yes. na? Yes. And which one is hard for you? English. कम्प्युटर आणि व्हीएस. EVS is hard. EBS. Only science. Only science hard. So if you are focusing on that subject, that will be easy for you in coming That times. exam is done. Okay. So wish you the best. I hope that you will perform well in your upcoming exam, and after that we will be celebrating. Yes? We are going a trip to. Konkan, our favorite, our native place. Okay? I love Konkan. Yes. And what your mother have done? Mango lassi? Mango lassi. Just check it out. What she has done. भाई 3 glass and 1 jar. बहुत बढ़िया, मजे आने वाले. समोर आहे गोट्यावर. So thank you very much. Thank you all of you watching up to the end. खरंच बरं वाटतं. आणि आपलं जे सर्वसामान्य लाईफ आहे, एक नोकरीवाला माणसाला शहरामध्ये राहून काय स्ट्रगल करावं लागतं याच्यासाठी हा स्पेसिफिक चॅनल आहे. हा एंटरटेनमेंटचा चॅनल आहे,
जरी पर्सनल आयुष्य आम्ही आमचं आपल्या सोबत शेअर करत असलो तरी त्याचा मुख्य उद्देश असा आहे की शहरांमध्ये राहून एक नोकरीवाल्या माणसाला त्याची EMI असतात, त्याचं मुलांची शिक्षणं असतात, त्याला घरचं दारचं बघायचं असतं, त्याला गाव सांभाळायचं असतं, या सगळ्या गोष्टींवरची तारेवरची कसरत तो कसा करतोय याच्याबद्दलचं हे चॅनल आहे, याच्याबद्दलचे व्हिडिओज आहेत. थँक्यू ऑल ऑफ यू. तुम्ही सबस्क्राईब करताय, तुम्ही लाईक्स करताय, तुम्ही शेअर देखील करत आहात. या सगळ्यासाठी आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन फॅमिली ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. आम्ही एन्जॉय करतोय मस्त छान अशी लस्सी, प्राजक्ता लस्सी आणि जस्सी. ईश्वरीने अजून त्याला गार्निशिंग केलं आहे बघा. वा वा वा, हक्कीच लावलीस डायरेक्ट. काजू बदाम टाकून ऍड केले आणि मस्त रेसिपी होती. अगदी मगाशी जसं झाल्यानंतर मी जस्ट चेक केलेली आहे, टेस्ट केलेली आहे. मस्त झाले प्राजक्ता, तेव्हा खाल्ले होते. आता आपण एन्जॉय करूया. सो बाय बाय. तुम्ही पण एन्जॉय करा. होप सो. चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं राहा. आजार येत आहेत त्याच्यापासून आपण जी सावधानता घ्यायची ती घेऊया आणि आपलं आयुष्य आनंदी जगूया. बाय बाय.